नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. इचलकरंजी महानगरपालिकेत AIMIM पक्षाची अधिकृत एंट्री. येणाऱ्या इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिम AIMIM पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला आहे. डाव्या विचारसरणीचे पक्ष सोबत येण्यास तयार असल्यास त्यांच्याशी युती करून निवडणूक लढवण्याचाही पर्याय खुला ठेवण्यात आला आहे. यासाठी AIMIM पक्षाकडून 15 ते 20 उमेदवार उभे करून महापालिकेत खाते उघडण्याची घोषणा करण्यात आली आहे. आज कबनूर येथील आंबेडकर भवन येथे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष इम्रान सनदी यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाची पदनियुक्ती व संवाद मेळावा पार पडला. या मेळाव्यात आगामी महानगरपालिका निवडणुकीची रणनीती, संघटन बळकटीकरण आणि वॉर्डनिहाय तयारी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शफीउल्ला काझी, पश्चिम महाराष्ट्र सचिव शहीद शेख, माजी कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष आशफाक सय्यद, कोल्हापूर जिल्हा महासचिव जुबेर मांगलेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी इचलकरंजी शहरातील नागरिकांच्या विविध प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज उठवण्याचा आणि येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत AIMIM पक्षाची ताकद दाखवून देण्याचा निर्धार व्यक्त केला. जय भीम जय भीम. जसे की आपण जाणतो, महाराष्ट्राच्या महानगरपालिकेच्या निवडणुका ह्या येत्या 15 जानेवारीला आयोजित झालेल्या आहेत. त्याचा पूर्ण कार्यक्रम आज जाहीर झालेला आहे. त्याच अनुषंगाने आज मी पश्चिम महाराष्ट्र कोऑर्डिनेटर शफीउल्ला काझी आणि तमाम माझ्या पश्चिम महाराष्ट्रातील कोऑर्डिनेटर्स इम्रानभाई संदी, इलियासभाई कुन्नूरे, शाहिदभाई आणि टिपूभाई यांच्याबरोबर आज एक यांच्या कार्यक्षेत्रात प्रत्येक ठिकाणी जाऊन एक कार्यकर्ता आढावा बैठक या ठिकाणी घेतलेली आहे. येणाऱ्या या महानगरपालिका निवडणुकामध्ये MIM पक्ष पूर्ण ताकदीने लढणार आहे. त्याच अनुषंगाने आज इचलकरंजीमध्ये आज एक या कार्यकर्त्यांची बैठक आज घेतलेली आहे. आपण जाणता की गेल्या 2 महिन्यापूर्वी या ठिकाणी पक्षाचे सुप्रीमो बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेब आज या ठिकाणी येऊन आपल्याला संबोधित करून गेलेले आहेत. या ठिकाणी जे वातावरण MIM पक्षाला जे पोषक आहे असा माझा अंदाज आहे की या ठिकाणी आमचे 10 नगरसेवक 100% निवडून येणार अशा प्रकारचा एक आशावाद आहे. त्याच अनुषंगाने आज कार्यकर्त्यांना कार्यक्रम देणे, वार्डनिहाय प्रभागनिहाय त्यांच्या नियुक्त्या करणे आणि इच्छुक जे फॉर्म्स आहेत, जे निवडणूक लढवण्यासाठी MIM पक्षातर्फे इच्छुक उमेदवारांना इच्छुक फॉर्म वितरित करणे, ते फॉर्म भरून औरंगाबादला पोहोचवणे याच जबाबदाऱ्या आज या ठिकाणी सर्व लोकांना देण्यात येणार आहेत. 15 तारखेला जे निवडणूक इचलकरंजी महानगरपालिकेची जी निवडणूक आहे ती पहिल्यांदा होतीये आणि या पहिल्यांदा होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये इचलकरंजीच्या महानगरपालिकेमध्ये MIMचा पतंग 100% या ठिकाणी उडणार, 100% उडणार आहे. आणि पुन्हा एकदा आम्ही प्रयत्न करणार की या ठिकाणी असद साहेबांची पुन्हा एकदा या ठिकाणी सभा लावण्याचा आम्ही प्रयत्न करणार. इचलकरंजीच्या जनतेने जे प्रेम 2 महिन्यापूर्वी दिलेलं आहे ते असद साहेबांनी ते प्रेम आपलं स्वीकारलेलं आहे. त्याचाच बदला म्हणून आपल्याला या ठिकाणी त्याचंच प्रेमाची परतावा म्हणून आपल्याला या ठिकाणी इचलकरंजीमधून जास्तीत जास्त नगरसेवक आपल्याला निवडून द्यायचे आहेत. MIMच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार आणि येणाऱ्या 1 महिनाभर अविरत आपण काम करावं आणि दिलेले जे उमेदवार आहेत त्यांना निवडून आणण्यासाठी रात्रंदिवस काम करावं असं आवाहन करतो. जय भीम. हिरकणी न्यूज करिता मोहसिन जकाते, इचलकरंजी. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.